जय काळ सिद्ध. आपली जी नित्य नियमावली आहे ना, त्यामध्ये आपण सिद्धरामेश्वर महाराजांना विडा देतो. महाराज सांगायचे, म्हणजे महाराज जेव्हा सिद्धरामेश्वरांकडे गेले ना, ते महाराज म्हणायचे की मी पाहिलं की त्यांना ना, म्हणजे आपल्या महिला भक्त जे आहेत ना, त्या विडा बनवून द्यायच्या. आता हा जो विडा जो आहे, कळलं ना, हा आध्यात्मिक विडा कसा असतो ते आपण पाहूया. काय म्हटलं बघा. विडा घेये पाथरीशा, सिद्धरामा परेशा, विज्ञान बोध सूर्या, ज्ञान अज्ञान नाशा, विडा घेये पाथरीशा. संसार नागवेली, पाने अनंत फुटली, सत्वरजतम मेळे, माया विश्वची व्याली, विडा घे पाथरीशा. वैराग्य हाची चुना, शमदमादी जाणा, साधन कात जुना, अहम ब्रह्म सुपारी, विडा घे पाथरीशा. अज्ञान ज्ञानाचा, विडा खाये मजेचा, विज्ञान रंग त्याचा, खुलवी मुख शोभा, विडा घे पाथरीशा. सद्गुरु तुझ ऐसा, अर्पितांबूल साधा, सेवक दत्त तुझा, सेवी ज्ञान विलासा, विडा घे पाथरीशा. आपण पटकन समजून घेऊया. आता पाथरीशा म्हणजे सिद्धरामेश्वर. पाथरी जे सिद्धरामेश्वराचं गाव आहे ना, तर तिथला ईश सिद्धरामेश्वर. आणि कसं आहे, विज्ञान बोध सूर्या. आता महाराजांनी जे ज्ञान केलं, विज्ञान बघा, ज्ञान आणि अज्ञान, कळलं ना. आणि ह्या दोन्हीच्या पलीकडची स्थिती असते विज्ञानी अवस्था. तर हे कसं होतं, तर त्यांनी आपल्याला कुठला बोध केलं, विज्ञान म्हणजे विशेष प्रकारचं ज्ञान आपल्याला सगळ्यांना दिलं. आणि ज्ञान अज्ञान नाशा, अज्ञानही गेलं आणि अज्ञानही गेलं. कारण काय माहितीये, ज्ञान आणि अज्ञान हे दोन्ही सापेक्ष आहेत. जेव्हा आपण म्हणतो ना मला ज्ञान झालं, म्हणजे याचा अर्थ अज्ञान गृहीत धरलं होतं म्हणून ज्ञान झालं. म्हणून यांनी काय म्हटलं की ज्ञान अज्ञान दोन्ही नाहीसं केलं आणि विज्ञान ही अवस्था झाली. आता संसार नागवेली माहिती आहे ना आपल्याला, किती फुलं येतं, याला पानं येतात. अशी ह्या संसाराला अनंत पानं फुटलेली आहेत, कळलं ना. आणि ही कशी येतात, सत्व रजे तम, ह्या तिन्ही बघा, हे संपूर्ण विश्व कसं आहे, सात्विक राजसिक आणि तामसिक ह्या तीन वृत्तींमुळे हे संपूर्ण विश्व तयार झालं. आणि हे कोण, माया विश्वची व्याली. आता हे कोणी निर्माण केलं, मायेने निर्माण केलं. म्हणजे संपूर्ण दृश्य जगत आहे ना, हे मायेने निर्माण केलेलं आहे. आता कसं होतं, आणि वैराग्य हाच चुना, वैराग्य यायलाच पाहिजे. विगत राग म्हणजे आवडही नाही आणि नावडही नाही, तर हा असाच चुना. आणि शम दमादी जाणा. आता शम आणि दम, आपण साधन चतुष्ट संपत्ती पाहिली की नाही, तर त्यामुळे शम म्हणजे मनाची शांती, दम म्हणजे इंद्रियांची शांती. मग ही सगळी आपल्याला प्राप्त करावीच लागते. आणि मग साधन काय, तर हा साधन जे आपण साधन करतो ना, हाच त्यांनी कात म्हटलं, कात जुना. आणि अहम ब्रह्म सुपारी. आता काय असतं, आपण नेहमी म्हणतो ना अहम, म्हणजे हा अहंकार आणि ममकार हा फोडायलाच पाहिजे. म्हणजे अहम आणि महम ह्याची सुपारी आहे ती तोडा, सुपारी फोडून टाका, कळलं ना. आणि अज्ञान ज्ञानाचा, आता हा अज्ञान ज्ञान, आता अज्ञान ज्ञानाचा हा म्हणजे हा विडा कसा आहे, ह्यामध्ये ज्ञान आणि अज्ञान हे सगळं गेलं नाही, आणि विज्ञानी अवस्थेचा असा हा विडा आहे. म्हणून म्हटलं अज्ञान ज्ञानाचा, विडा खाई मजेचा. आणि त्याचा रंग कसा आहे, विज्ञान रंग त्याचा, म्हणजे विज्ञानी अशी अवस्था निर्माण झालेली आहे. आणि मुख शोभा खुलवून दिसू दे, म्हणजे कसं, हे संपूर्ण विश्व आहे, ह्याचं सत्य स्वरूप आहे ते तुम्हाला समजू द्या. खुलवे मुख शोभा. आणि सद्गुरु तुझं ऐसा, सद्गुरुनाथा तुला असा हा तांबूल जो आहे, विडा आहे, हा अर्पण करतोय कोण, सेवक दत्त तुझा. हे दत्तात्रय पोरोडी आहे ना, त्यांनी हे
तयार केलेलं विडा आहे. विडा हा अभंग जो आहे तो आपले ॲडव्होकेट वकील साहेब दत्तात्रय पोरडगे वकील त्यांनी हा निर्माण केलाय. ते म्हणतात की असा हा विडा सद्गुरू भगवंता मी तुला अर्पण करतोय. म्हणजेच काय, माझे आता कुठलीही अहंकार नाही, ममकार नाही आणि शुद्ध साधन चतुष्टय संपन्न होऊन माझा आता एकच निश्चय झालेला आहे. जो बोध तुम्ही आम्हाला केलेला आहे, म्हणजे आता ज्ञानही नाही अज्ञानी नाही, कळलं की नाही, म्हणजे शुद्ध विज्ञानी अवस्था सद्गुरू भगवंता तुझ्या कृपा प्रसादाने मला विज्ञानी अवस्था प्राप्त झाली. म्हणजे मी जसा आहे तसा मुक्त आहे आणि हाच मुक्ततेचा अनुभव आपण सगळ्यांनी अनुभवूया सद्गुरू काड सिद्धेश्वर महाराजांच्या कृपा आशीर्वादाने. जय काड सिद्ध, जय काड